अर्थातच पाहूयात सुपरफास्ट 50। नांदेड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित, सलग असलेल्या सुट्ट्यांमुळे धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। नाशिकच्या लासलगावसह इतरही परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग, पावसामुळे कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची मात्र तारांबळ। नांदेडमध्येही पावसाची जोरदार हजेरी, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। जालना तालुक्यातील पाथरुड आणि उखळी परिसरातही जोरदार पाऊस, पावसामुळे पूल वाहून गेल्यानं रामनगर शेवली रस्ता काही काळापुरता बंद। नाशिकच्या इगतपुरीमध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाची हजेरी, विजेंच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस। तर नंदुरबार जिल्ह्यात पावसाअभावी कापूस उत्पादनात घट होण्याची शक्यता, यंदा जिल्ह्यात 1,22,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड। अहमदनगरच्या अकोलेमध्ये तरुण पर्यटक बुडाले, एकाला वाचवताना दुसराही बुडाला, गावकऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू। अकोल्यामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवार फेरी दरम्यान शेतकऱ्यांचे मोठे हाल, कृषी विद्यापीठानं आम्हाला फसवलं, शेतकऱ्यांचा टाहो। नंदुरबार जिल्ह्यातील 22 उपसा सिंचन योजनेपैकी 3 योजना लवकरच सुरू होणार, शेतकऱ्यांच्या जलसमाधी आंदोलनाची शासनाकडून दखल। पुन्हा एकदा आपण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा घेऊयात। ओबीसी वर्गाच्या उमेदवारांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असल्यास उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही, राज्य शासनाचा मोठा निर्णय, लवकरच याची सरकारी अधिसूचना काढण्यात येणार। मनोज जरांगे पाटलांचा मराठा आरक्षणासाठी आजपासून दौरा, जालन्यातून सकाळी 8 वाजता दौऱ्याला सुरुवात होणार। लातूर जिल्ह्यातील किल्लारी भूकंपाला 30 वर्ष पूर्ण, शरद पवार आज किल्लारीला जाणार, भूकंपग्रस्त गावांचा शरद पवारांसाठी कृतज्ञता सोड। नंदुरबारच्या शहादा शहरातही 2 गटात तणाव, दगडफेकीत काही जण जखमी तर वाहनांचंही नुकसान, शहरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात। एसटी बँकेला रिझर्व्ह बँकेचा दणका, नव्या संचालकांच्या निर्णयांना स्थगिती, नियमांचं पालन न केल्यानं ठोठावला दंड। मुंबईकरांना दिलासा, रविवारी दिवसा 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक नाहीत, हार्बर मार्गावर 38 तासांचा ब्लॉक घेतल्यानं मध्य रेल्वेनं मुख्य मार्ग आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेतलेला नाही। दसरा, दिवाळी आणि छठ पूजेसाठी विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ, मध्य रेल्वेचा प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय। पुणे मेट्रोच्या तिजोरीत गणेशोत्सवामध्ये कोट्यवधींची भर, 10 दिवसांच्या काळात 9,61,000 प्रवाशांचा मेट्रोतनं प्रवास, तर 1,40,00,00,000 रुपयांचं उत्पन्न। मुंबई आणि महामुंबई परिसरात 9 महिन्यात 11,091 कोटी रुपयांचे जमीन व्यवहार, मुंबईमध्ये विक्रमी घर खरेदी। महारेराकडून क्यूआर कोडशिवाय जाहिराती करणाऱ्या 74 विकासकांना कारणे दाखवा नोटीस, 25 प्रकरणामध्ये सुनावणी करून 2 लाखांचा दंड। एकत्रित निवडणुकांसाठी सूत्र तयार करण्याचा विधी आयोगाचा प्रयत्न, विधानसभांचा कार्यकाळ घटवून किंवा वाढवून 2029 नंतरच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीसोबत घेण्यावर काम सुरू। कंत्राटी पद्धतीने तहसीलदार पद भरण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहिरात, जाहिरातीवर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा आक्षेप। 2 लाख मेट्रिक टन कांदा थेट बाजार समितीतून खरेदी करा, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालकांना आवाहन। जळगावमध्ये रस्ते गटारींच्या मागणीसाठी नागरिकांचा 5 तास रास्ता रोको आंदोलन, आमदार सुरेश भोळेंनी रास्ता रोको करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची घेतली भेट। पुण्याच्या भोर तालुक्यातील रायरेश्वर किल्ल्यावरील पठार हे रंगीबेरंगी फुलांनी बहरलं, पिवळे, लाल, गुलाबी अशा विविध रंगांच्या फुलांनी पठार सजलं। नंदुरबार जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान, शासनानं शिक्षकांची भरती करून आदिवासी भागातील शाळेला पूर्ण वेळ शिक्षक देण्याची मागणी। बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची 59वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न, चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये सभा पार पडली। जळगावातील जामनेरमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं रेबीज विषयी जनजागृती शिबिर, शहरे आणि ग्रामीण भागातील एकूण 75 श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस। नागपुरातील नुकसानग्रस्त दुकानांना लवकरच मदत करणार, 2 ऑक्टोबर पासून 10,000ची मदत दिली जाणार, अनिल पाटलांची माहिती। जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सखी वन स्टॉप सेंटर इमारतीच्या जागेचं भूमिपूजन, जिल्हा नियोजनाच्या 1,16,00,000 रुपये निधीतून सखी वन स्टॉप सेंटरची इमारत उभारली जाणार। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 11 दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषामध्ये बाप्पाची मिरवणूक। नाशिकमध्ये हजरत मोहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी, शहरातून भव्य मिरवणूक, पोलिसांचा तगडा बंदोबस्त।
पुण्यामध्ये जश्न ए ईद मिलादच्या निमित्तानं मुस्लिम समाजाची शोभायात्रा मोठ्या उत्साहात ईद साजरी। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरामध्ये पैगंबर जयंती उत्साहात नीरा शहरातून भव्य मिरवणुकीचं हिंदू बांधवांनी ठिकठिकाणी केलं स्वागत। पुण्याच्या हिंजवडीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेकडून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन। आमदार सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांची मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी। नांदेडच्या देगलूर तालुक्यातील येरगी ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम, साथीचे आजार हद्दपार करण्यासाठी स्वच्छतेचा संदेश। पुण्यातील भोर पोलीस स्टेशनकडून वृक्षारोपण मोहीम, स्टेशन परिसरात 1000 वृक्षांची लागवड। येत्या 2 आठवड्यात तालुक्यात 5000 वृक्षांची लागवड केली जाणार। डोंबिवलीमध्ये शिवकालीन शस्त्र आणि दुर्मिळ नाणी प्रदर्शन, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघातर्फे या प्रदर्शनाचं आयोजन। धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावात अत्यल्प पाणीसाठा, नकाणे तलाव आणि हरणमाल तलाव अक्कलपाडा धरणातून भरून घेण्याची मागणी। नांदेडच्या अर्धापूरमध्ये सकल मराठा समाजाकडून गाढवाच्या गळ्यामध्ये निषेधाच्या पाट्या, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणांसह शालेय विद्यार्थ्यांचंही आंदोलन। नागपूर विमानतळावर 2 कोटी रुपयांची तस्करी करून आणलेलं सोनं कस्टम विभागानं पकडलं। कस्टम विभागानं मोहम्मद अहमद या आरोपीला घेतलं ताब्यात, पुढील तपास सुरू। साताऱ्याच्या कराड तालुक्यातील खराडरे गावामध्ये घरगुती गणपती विसर्जन करताना तरुण बुडाला। कृष्णा नदीमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू, नदीपात्रात शोध मोहीम सुरू। वर्ध्यात तरुणाला सिमेंटच्या वस्तूनं मारहाण, आरोपींच्या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी तरुण रुग्णालयात दाखल। पुण्यामध्ये निवृत्त पोलिसाच्या मुलाची कोयत्यानं वार करत हत्या, सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत विजय ढुमेची हत्या। विजय ढुमे हा निवृत्त पोलिसाचा मुलगा।